भाजपचा तब्बल 30 वर्षांचा बालेकिल्ला, ज्या जागेवर भाजपचा उमेदवार म्हणजेच विजय पक्का असं समीकरण बनलं होतं, त्या जागेवर एक असा नेता जिंकला ज्याच्याकडे ना मोठं राजकीय घराणं ना वर्षानुवर्षांचा मतदारसंघ, पण तरीही त्या नेत्यानं भाजपला धूळ चारली. हा फक्त एका पोटनिवडणुकीचा निकाल नाही, तर 2026च्या बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीचा मोठा राजकीय ट्रेलर मानला जातोय. मग प्रश्न असा आहे, निवडणूक जिंकवणारा रणनीतिकार स्वतः कसा जिंकला आणि भाजपचं नेमकं कुठं चुकलं? या एका निकालामुळे बिहारचं पुढचं राजकारण बदलणार का? चला समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 3 राज्यातल्या 3 विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. गुजरातच्या मांजलपूरमध्ये भाजपनं विजय मिळवला. मध्य प्रदेशच्या दांतियामध्ये काँग्रेसनं बाजी मारली, पण सगळ्यात जास्त चर्चा झाली ती बिहारच्या बांकीपूर मतदारसंघाची. कारण इथं जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि देशातील प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भाजपचा पराभव करत इतिहास घडवला. बांकीपूर हा मतदारसंघ भाजपचा अभेद्य किल्ला मानला जातो. 1995 पासून भाजपनं ही जागा कधीच गमावलेली नव्हती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून भाजपचे नितीन नवीन तब्बल 50,000पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्यामुळे ही जागा भाजप सहज जिंकेल असा सर्वांचाच अंदाज होता, पण निकाल लागला आणि सगळे अंदाज फेल ठरले. प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज सिन्हा यांचा सुमारे 19,000पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यामुळे हा विजय अपघाती नसून नियोजनबद्ध असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे आतापर्यंत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, MK स्टॅलिन, भगवंत मान यांच्यासह अनेक नेत्यांसाठी निवडणूक रणनीती आखली होती. अनेकांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवणारा रणनीतिकार आता स्वतः पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचला. आता प्रश्न आहे, भाजपचं नेमकं काय चुकलं? सर्वात पहिलं कारण म्हणजे अति आत्मविश्वास. 3 दशकांपेक्षा अधिक हा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे विजय गृहीत धरला. स्थानिक पातळीवर मतदारसंघामधल्या नाराजीचं गांभीर्य पक्षानं ओळखलंच नाही. दुसरं मोठं कारण म्हणजे नीट विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्न. बिहारमध्ये पेपर फुटी, भरती प्रक्रिया आणि शिक्षण व्यवस्थेतला खूप मोठा असंतोष आधीपासून होता. त्याचा काही प्रमाणात परिणाम या निवडणुकीत दिसल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. तिसरं कारण म्हणजे UGC आणि रोजगाराच्या संबंधित मुद्दे. तरुण मतदारांमध्ये केंद्र सरकारबद्दल काही प्रमाणात नाराजी होती आणि विरोधकांनी याच मुद्द्यांवर प्रचार केंद्रित केला. चौथं कारण म्हणजे भरत तिवारी प्रकरण. या प्रकरणामुळे भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर होती. 5वं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या विरोधात तयार झालेलं वातावरण. विरोधकांनी याच मुद्द्याचा प्रचारात प्रभावी वापर केला. 6वं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांची प्रतिमा. गेले 2-3 वर्ष त्यांनी बिहारमध्ये सातत्यानं पदयात्रा केली. गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या ऐकल्या आणि शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार, विकास हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळे त्यांची प्रतिमा रणनीतिकाराची न राहता पर्याय देणाऱ्या नेत्याची बनली. 7वं कारण म्हणजे विरोधी मतांचं एकत्रीकरण. काँग्रेस आणि RJD कडे जाणारा मतदार मोठ्या प्रमाणात प्रशांत किशोर यांच्या बाजूला सरकल्याचं चित्र दिसलं. त्यामुळे भाजप विरोधी मतांचं विभाजन झालं नाही. 8वं कारण म्हणजे या निवडणुकीत जातीय समीकरणांपेक्षा मुद्दे आणि उमेदवार महत्त्वाचा ठरला. बिहारच्या राजकारणात हे तुलनेनं वेगळं चित्र मांडलं जातं. 9वं कारण म्हणजे उमेदवार निवड. भाजपनं स्थानिक पातळीवर अधिक स्वीकारार्ह चेहरा दिला नाही, अशी टीका विरोधकांसह काही राजकीय विश्लेषकांना केली आहे. आणि 10वं कारण म्हणजे प्रशांत किशोर यांच्या प्रभावाचा चुकीचा अंदाज. भाजपनं त्यांना फक्त एक रणनीतिकार म्हणून पाहिलं, पण मतदारांनी त्यांच्याकडे पर्याय म्हणून पाहिलं. याच निकालामुळे सरकार पडणार नाही, सत्ता बदलणार नाही, पण एक गोष्ट निश्चित झाली आहे. बिहारमध्ये आता लढत फक्त भाजप, JDU आणि RJD आणि काँग्रेस पुरती मर्यादित राहिलेली नाहीये. प्रशांत किशोर आणि जनसुराज पक्ष आता गंभीर राजकीय शक्ती म्हणून पुढे आले आहेत. आता सर्वांच्या नजरा 2026च्या बिहार विधानसभा निवडणुकीवर असतील. कारण बांकीपूरचा हा निकाल फक्त एका जागेचा नाहीये, तर बिहारच्या बदलत्या राजकारणाची मोठी चाहूल मानला जातोय.
तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.